काल गेवराईमध्ये लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला। यात लक्ष्मण हाकेवर गिट्टी आणि चप्पल भिरकवण्यात आली। गेवराई आणि मराठा आंदोलनाचे केंद्र अंतरवली सराटी हे अंतर फक्त 22 किलोमीटर आहे। त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित कट आहे का आणि यामागे मराठा आंदोलनाला तडा पोहोचवण्यासाठी काही षडयंत्र आहे का, पाहूयात या संदर्भातील अधिक माहिती। नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला। गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनासंदर्भात बॅनर लावले होते आणि त्या बॅनरवरचा मजकूर होता चलो मुंबई आणि त्या बॅनरवर आमदार विजयसिंह पंडित आणि मनोज जरांगे पाटील यांची फोटो होती। या संदर्भात लक्ष्मण हाके यांच्या बीडमध्ये अनेक ठिकाणी सभा झाल्या आणि त्या सभांमध्ये लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्या संदर्भात वक्तव्य केलं। ते वक्तव्य होतं मनोज जरांगे यांच्या मागे पाठिंबा असलेल्या अनेक नेत्यांनी बीड शहरात फ्लेक्स लावलेत। लोकप्रतिनिधींनी असे बॅनर लावावेच का? जरांगेंसोबत त्यांचे खासदार आहेत, त्यांचे आमदार आहेत, अख्खी फौज त्यांच्या सोबत तयारीला लागली। गेवराईचा आमदार पंडित, काय त्याचं नाव विजयसिंह पंडित, निवडून आलेला आमदार, तुझ्या मतदारसंघातील 2 ते 3 लाख जनतेच्या हिताची काळजी तुझ्यावर आहे। तू तशी विधानसभेत शपथ घेतली राजा, तू बॅनर का लावले? तू ओबीसीच्या दारात ये, तुला दांडक काढतो, काय ओबीसीचे आहे हे तुला दाखवतो। या पद्धतीत लक्ष्मण हाके यांनी वक्तव्य केलं। हे वक्तव्य आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांना रुचलं नाही। त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाकेच्या या वक्तव्याला विरोध म्हणून रविवारी संध्याकाळी लक्ष्मण हाके यांचा पुतळा जाळला। या संदर्भात आमदार विजयसिंह पंडित यांना पत्रकाराने विचारलं असता त्यांनी सांगितलं की ही क्रियेला प्रतिक्रिया होती। तेव्हा विजयसिंह पंडित म्हणाले, गेवराई तालुक्यात जाणीवपूर्वक सामाजिक तणाव निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचं काम काही लोक करतात, त्यांचं हे षडयंत्र हाणून पाडू। गेवराईमध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, कारण मी क्षत्रिय आहे। गेवराई जो काही प्रकार घडलेला आहे ती क्रियेला प्रतिक्रिया आहे। एवढा उन्माद, एवढं बेतालपणे वागायचं, काहीतरी वक्तव्य करायचं, खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं, हे गेवराईत खपवून घेतलं जाणार नाही। मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं असतं तर त्याला गेवराईच्या बाहेरही जाऊ दिलं नसतं। या पद्धतीचं वक्तव्य आमदार पंडित यांनी केलं। याच वादातून काल लक्ष्मण हाके हे गेवराईमध्ये आले होते आणि गेवराईच्या शिवाजी महाराज चौकात लक्ष्मण हाके समर्थक आणि आमदार पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली। त्यावेळी लक्ष्मण हाके देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। हा सर्व प्रकार आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते। तेवढ्यात जेव्हा लक्ष्मण हाके मीडियाला बाईट देत होते त्यावेळी जमावातून कोणीतरी रस्त्यावरची गिट्टी भिरकवली आणि त्यांच्याकडे पायातली चप्पल भिरकवून लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करण्यात आला। त्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे, गेवराई ते अंतरवली सराटी अंतर अवघं 22 किलोमीटर आहे। 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी निघत आहेत। सरकारकडून वेळोवेळी प्रयत्न केला जातोय की आंदोलन कसं थांबवलं जाईल आणि अशातच लक्ष्मण हाके हे ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आंदोलनाला विरोध करत आहेत। लक्ष्मण हाके यांचे गेवराईमध्ये येणे, त्या ठिकाणी स्टंटबाजी करणे आणि त्या ठिकाणचा तो हल्ला घडवून आणणे हा पूर्वनियोजित कट आहे का, असाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण 27 ऑगस्टला अंतरवली सराटी मधून मुंबईच्या दिशेने मराठा आंदोलन रवाना होणार आहे। अंतरवली सराटी पासून अवघ्या 22 किलोमीटरवर गेवराई आहे। जर अंतरवली सराटीच्या तोंडावरच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याचा प्रश्न निर्माण केला तर आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडे कारण असू शकतं। अशातच बीड प्रशासनाने जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू केली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली मराठा आंदोलनाला थांबवण्याचा हा प्रयत्न आहे का, असाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय। जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील आंदोलन करतील किंवा जरांगे पाटील उपोषणाला बसतील तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्मण हाके या त्यांच्या विरोधात बसलेले आहेत। आजही त्यांचा विरोध मराठा आंदोलनाला आणि मराठ्यांच्या ओबीसी मधील आरक्षणाला चालूच आहे। मनोज जरांगे यांच्या पाठीमागे असलेला समाज आणि लक्ष्मण हाके यांच्या सोबत असलेल्या समाजामध्ये खूप तफावत आहे। मग काहीतरी मराठा आंदोलनाच्या तोंडावरती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी लक्ष्मण हाके गेवराईमध्ये आले होते का आणि त्यांचा हाच पूर्वनियोजित आणि सुनियोजित कट होता का, असा प्रश्न निर्माण होतोय आणि मराठा आंदोलन थांबवण्यासाठी हा प्रयत्न आहे हाही प्रश्न निर्माण होतोय। अशातच जरांगे पाटलांनी समाजाला आवाहन केले, कोणीही दगडफेक करायची नाही, कोणीही जाळपोळ करायची नाही, आपण आपला शांततेच्या मार्गाने मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचं आणि मुंबईमध्ये शांततेत आंदोलन करायचं।
जो दगडफेक करेल, जो जाळपोळ करेल, जो धिंगाणा करेल तो आपल्यातला नाही, या पद्धतीचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केलं आहे. जर आपल्यामध्ये कोणी त्या पद्धतीची प्रवृत्ती दिसली तर त्याची वेळीच माहिती पोलिसांना द्या, याचंही आवाहन त्यांनी समाजाला केलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, लक्ष्मण हाके यांचं गेवराईमध्ये येणं आणि त्यांच्यावर झालेला हल्ला सुनियोजित कट आहे का? या मागचा उद्देश हा मराठा आंदोलनाला बाधा पोहोचवण्याचा आहे का? हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.